नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बीड जिल्हा पोलीस पाटील भरती विशेष 2026. तर बघा 22 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्याची पोलीस पाटील भरतीची परीक्षा जी आहे विद्यार्थी मित्रांनो होणार आहेत. तर यासाठी जिल्हा विशेषवर आधारित आपण आज 25 प्रश्न उत्तरे बघणार आहोत. याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखी याच जिल्हा विशेषवर आपण आणखी पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती घेऊ. तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 फेब्रुवारी रोजी हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा परीक्षेचा पेपर झाला. यासाठी आपण 25 प्रश्न जे आहेत ते घेतलेले होते. त्यापैकी बरेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट विचारण्यात आले. तर काही प्रश्न आपण जे प्रश्न घेतले होते त्याच्या संबंधितच जे आहेत ते प्रश्न आलेले होते. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते? बघा, बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव हे काय होते? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि हा प्रश्न ज्या परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो विचारण्याची काय तर दाट शक्यता आहेत. म्हणून तुम्ही नीट हा व्हिडिओ बघा. तर बघा प्रश्नाचं उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच चंपावती नगर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बीड जिल्ह्याचं जे काही प्राचीन नाव आहे ते चंपावती नगर हे होतं. बीड जिल्ह्याचं प्राचीन नाव जे विद्यार्थी मित्रांनो हे चंपावती नगर होतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चंपावती नगर हे जे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो हे कसं पडलं? तर बघा, राजा विक्रमादित्याने हे जे शहर आहेत हे शहर जिंकून त्याची बहीण चंपावती यांच्या नावावरून जे आहे विद्यार्थी मित्रांनो या बीड जिल्ह्याचं जे नाव आहे आधी चंपावती नगर ठेवण्यात आलेलं होतं. तर चंपावती नगर हे जे नाव आहे बीड जिल्ह्याचं प्राचीन हे कशामुळे ठेवण्यात आलं होतं? तर राजा विक्रमादित्यची जी बहीण आहे तिच्या नावावर हे नाव ठेवण्यात आलेलं होतं म्हणून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, निजामशाहीच्या काळात बीड जिल्हा हा कोणत्या राज्याचा भाग होता? बघा, निजामशाहीच्या कालखंडामध्ये बीड जिल्हा हा कोणत्या राज्याचा भाग होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच हैदराबाद संस्थान. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निजामशाहीच्या काळात बीड जिल्हा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. म्हणजेच बीड जिल्ह्याचा समावेश हा हैदराबाद संस्थानामध्ये होता. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच हैदराबाद संस्थान. म्हणजेच निजामशाहीच्या काळात बीड जिल्हा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1947मध्ये बीड कोणत्या राज्याचा भाग झाला? बघा, भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1947मध्ये बघा, भारताला 1947मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताला काय तर स्वातंत्र्य मिळालं होतं. तर तेव्हा लगेच बीड जिल्हा हा कोणत्या राज्याचा भाग बनला होता? कारण विद्यार्थी मित्रांनो तेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्य जे आहे ते तयार व्हायचं होतं. म्हणून हा जो बीड जिल्हा विद्यार्थी मित्रांनो हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा भाग नव्हता. तर हा कशाचा भाग होता? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद स्टेट या राज्याचा जो विद्यार्थी मित्रांनो काय तर बीड जिल्हा जो आहे जेव्हा 1947ला लगेच स्वतंत्र भेटलं होतं तेव्हा बीड जिल्हा जो विद्यार्थी मित्रांनो हा हैदराबाद स्टेटचा काय तर भाग होता. म्हणजेच बीड जिल्ह्याचा समावेश हैदराबाद स्टेटमध्ये होता. जेव्हा 1947मध्ये लगेच आपल्याला स्वातंत्र्य भेटल्यावर काही वर्ष विद्यार्थी मित्रांनो काय तर बीड जिल्हा आपला हा हैदराबाद स्टेटचा काय तर भाग होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, बीड जिल्ह्यातील महत्त्वाची पर्वतरांग कोणती आहे जे जिल्ह्याचे 2 भागात विभाजन करते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये एक मोठी महत्त्वाची पर्वतरांग आहे जी काय तर बीड जिल्ह्याचे 2 भाग पाडते. तर बघा त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बघा 3 म्हणजेच बालाघाट डोंगर रांग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बालाघाट डोंगर रांग जे विद्यार्थी मित्रांनो हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. तर बालाघाट डोंगर रांग हे बीड जिल्ह्याचे तील सर्वात महत्त्वाची पर्वतरांग असून ते बीड जिल्ह्याचे 2 भागात विभाजन करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 10,693. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 10,693 इतकं ज्या विद्यार्थी मित्रांनो काय तर बीड जिल्ह्याचं काय तर क्षेत्रफळ आहेत 10,693
चौरस किलोमीटर इतकं ज्या विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्याचं काय तर क्षेत्रफळ आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 बीड जिल्ह्याचे शहरी क्षेत्रफळ किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 10,693 चौरस किलोमीटर इतकं जे विद्यार्थी मित्रांनो काय तर बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. परंतु परीक्षेत कधी आपल्याला बीड जिल्ह्याचं शहरी किंवा ग्रामीण क्षेत्रसुद्धा विचारलं जाऊ शकते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्याचे शहरी क्षेत्रफळ म्हणजे शहरी भाग जो आहे बीड जिल्ह्याचा हा किती क्षेत्रफळाने व्यापला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 158. तर बीड जिल्ह्यामध्ये शहरी क्षेत्रफळ हे 158 चौरस किलोमीटर इतकं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 बीड जिल्ह्याचे ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ हे किती आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे इथे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 10,534 ज्या विद्यार्थी मित्रांनो काय तर बीड जिल्ह्याचं ग्रामीण भागाचं क्षेत्रफळ आहेत आणि 158 पॉईंट समथिंग काही ज्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे 31 ज्या विद्यार्थी मित्रांनो एवढं जे आहे ते शहरी भागाचं क्षेत्रफळ आहेत. त्यानंतर बघा बीड जिल्ह्याचे किती उपविभाग पाडण्यात आले आहे? बघा बीड जिल्ह्याचे किती उपविभाग पाडण्यात आलेले आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 5. तर बीड जिल्ह्याचे 5 उपविभाग पाडण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता बीड जिल्ह्यातील उपविभागाचे ठिकाण नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की बीड जिल्ह्याचे एकूण किती उपविभाग पाडण्यात आलेले आहेत म्हणजेच किती सब डिव्हिजन आहेत? तर 5 सब डिव्हिजन आहेत म्हणजेच 5 उपविभागीय कार्यालय जे विद्यार्थी मित्रांनो काय तर बीड जिल्ह्यामध्ये आहेत. तर यामध्ये जे की 5 उपविभागीय कार्यालय आहेत यापैकी कोणतं जे आहे ते बीड जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय जे आहे कोणत्या ठिकाणी नाही? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 आष्टी नावाचा जो काही तालुका विद्यार्थी मित्रांनो किंवा हे जे गाव आहे हे बीड जिल्ह्यातील उपविभागाचं ठिकाण नाही. तर इतर वरील जे 3 आहे हे बीड जिल्ह्यातील उपविभागाचे काय तर ठिकाण आहेत म्हणून आपलं उत्तर काय होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 मराठी भाषेचे आद्य कवी हा मान बीडमधील कोणत्या महान व्यक्तीला जातो? बघा मराठी भाषेचे आद्य कवी म्हणून हा मान बीडमधील कोणत्या महान व्यक्तीला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजेच मुकुंदराज जे आहे विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्यातील मुकुंदराज हे जे काही कवी आहे यांना मराठी भाषेचे आद्य कवी म्हणून मान आहेत म्हणून आपलं बरोबर उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यात कोठे आहे? बघा मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यात कोठे आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अंबेजोगाई. तर बघा अंबेजोगाई विद्यार्थी मित्रांनो येथे मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी आहेत म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 बीड जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या किती आहे? तर बघा बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 11. तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 मांजरा नदी जी आहे ही कोणत्या तालुक्यात उगम पावते? बघा मांजरा नदी जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे बीड जिल्ह्यातूनच उगम पावते. तर बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जे विद्यार्थी मित्रांनो हे मांजरा नदी उगम पावते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच पाटोदा. तर पाटोदा जो काही तालुका विद्यार्थी मित्रांनो या तालुक्यातून मांजरा नदीचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो काय तर उगम होतो म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच पाटोदा. तर मांजरा नदीचा उगम हा पाटोदा तालुक्यामध्ये होतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 मराठी भाषेचे आद्य कवी यांची समाधी बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर बघा मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांची जी समाधी आहे हे बीड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच अंबेजोगाई जे आहे हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, अंबेजोगाईचे निजामाच्या काळात काय नाव होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अंबेजोगाई सध्या जे काही अंबेजोगाई नावाने जे काही बीड जिल्ह्यातील जो काही तालुका आहे याचं नाव निजामाच्या काळात काय होतं? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असणार, म्हणजेच मोमिनाबाद हे अंबेजोगाईचं काय तर निजामाच्या काळातील नाव होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, बीड जिल्ह्यात सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेले जे काही शांतीवन आहे विद्यार्थी मित्रांनो, हे कोणी उभारले? म्हणजेच जे शांतीवन आहे या शांतीवनची स्थापना ज्या विद्यार्थी मित्रांनो हे कोणी केली? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजेच दीपक नागरगोजे यांनीच या शांतीवनाची विद्यार्थी मित्रांनो काय तर स्थापना केलेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, कोणत्या वर्षी मोमिनाबादचे नाव बदलून अंबेजोगाई हे करण्यात आले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की बीड जिल्ह्याचं जे काही प्राचीन नाव होतं म्हणजेच निजामाच्या काळातील जे काही नाव होतं ते काय होतं? तर मोमिनाबाद होतं. तर त्यानंतर मोमिनाबाद या नावाचं हे नाव बदलून अंबेजोगाई हे नाव कोणत्या वर्षीच्या विद्यार्थी मित्रांनो करण्यात आले? तर याचं उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 3, म्हणजेच 1962 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो काय तर मोमिनाबाद याचं नाव बदलून अंबेजोगाई हे करण्यात आलं, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, बीड शहरातील ऐतिहासिक खजाना विहीर जी आहे, बीड शहरामध्ये एक ऐतिहासिक खजाना विहीर जी आहे हे कोणत्या सुभेदारानं बांधली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बीड शहरातील एक ऐतिहासिक खजाना विहीर हे कोणत्या सुभेदाराने बांधली होती? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच सलाबत खान जो आहे विद्यार्थी मित्रांनो या सुभेदाराने बीड शहरातील जे की खजाना विहीर आहे याचं काय तर बांधकाम केलेलं होतं. तर म्हणून याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे 2 प्रश्न बनू शकतात. काय एक प्रश्न बनेल की बीड जिल्ह्यातील खजाना विहीर जी आहे ही कोणत्या तालुक्यात आहे किंवा कोणत्या शहरात आहे, असाही प्रकारचा प्रश्न बनू शकतो. आणि आपण जो प्रश्न घेतला आहे तिथे की कोणत्या सुभेदारांना बांधली, असाही प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही हे सर्वच्या सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो नीट नोट डाऊनसुद्धा करून घ्या, म्हणजे तुमची रिव्हिजन होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, बीड जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे? बघा बीड जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच 242. तर 242 इतकी लोकसंख्येची जे विद्यार्थी मित्रांनो काय तर बीड जिल्ह्याची लोकसंख्येची घनता आहे 242. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणी बीड जिल्ह्याची लोकसंख्येची घनता ही 241 दाखवली आहे, तर काही ठिकाणी 242. तर दोनपैकी हे दोन्ही उत्तर जे विद्यार्थी मित्रांनो काय तर बरोबर येईल, कारण परीक्षेमध्ये या दोनपैकी एकच ऑप्शन दिलेला असेल. तर जर तुम्हाला परीक्षेत 242 दिसलं नसेल ऑप्शनमध्ये नसेल, तर उत्तर तुमचं 241 इतकं होईल. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बीड जिल्ह्याची जी लोकसंख्येची घनता आहे ती 242 असेल किंवा 241. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, बीड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे किती आहे? बीड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे जे लिंग गुणोत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हे किती आहे? तर 929. बघा महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे किती आहे? तर 929 इतकं आहे. तर बीड जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर मग किती असणार? तर ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच बीड जिल्ह्याचं जे विद्यार्थी मित्रांनो जे लिंग गुणोत्तर आहे ते 916 इतकं आहे. 916 आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 916. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, बीड जिल्ह्यातील सौताळा येथील जो काही धबधबा आहे किंवा सौताळा म्हणून जो धबधबा प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यामध्ये, हा सौताळा धबधबा विद्यार्थी मित्रांनो हा कोणत्या तालुक्यामध्ये येतो? तर बघा बीड जिल्ह्यातील सौताळा धबधबा जो आहे हा कोणत्या तालुक्यामध्ये येतो? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 4, म्हणजेच पाटोदा तालुक्यामध्येच सौताळा नावाचा धबधबा जो आहे विद्यार्थी मित्रांनो आहे.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, बीड जिल्ह्यात एकूण किती कृषी उत्पन्न बाजार समिती आहे? बीड जिल्ह्यात एकूण किती कृषी उत्पन्न बाजार समिती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच 11. तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके व 11च कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, बीड जिल्ह्यातील प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प कोठे आहे? बघा बीड जिल्ह्यामध्ये एक प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील एक काय तर थर्मल पॉवर प्लांट आहे, म्हणजेच काय तर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. तर तो कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर परळी तालुक्यामध्ये परळी या ठिकाणीच परळी वैद्यनाथ या नावाने ओळखले जाणारे जे की हे एक भारतातील जे काही ज्योतिर्लिंग जे आहेत त्यापैकी एक आहेत. तर या परळी वैद्यनाथलेच विद्यार्थी मित्रांनो काय तर एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे बीड जिल्ह्यातला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, बीड जिल्ह्यातील सर्वात उंचावरील एक गाव चिंचोली हे कोणत्या तालुक्यात आहे? तर बीड जिल्ह्यातील सर्वात उंचावरील गाव चिंचोली हे गाव कोणत्या तालुक्यात येते? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच पाटोदा तालुका. तर बीड जिल्ह्यातील सर्वात उंचावरील गाव चिंचोली हे गाव पाटोदा तालुक्यामध्ये येते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे 2 प्रश्न बनू शकतात. एक म्हणजेच बीड जिल्ह्यातील सर्वात उंचावरील गाव कोणते आहे, अशा प्रकारचा प्रश्न बनू शकतो. तर दुसरा प्रश्न असा बनेल की चिंचोली हे गाव कोणत्या तालुक्यात येते? तर त्याचं उत्तर असणार पाटोदा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, राक्षस भुवन हे गाव कोणत्या तालुक्यात येते? राक्षस भुवन हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये येते? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 3 गेवराई. तर गेवराई या तालुक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय तर राक्षस भुवन हे जे गाव आहे गेवराई या तालुक्यामध्ये येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, बीड जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन आहे? बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती पोलीस स्टेशन आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 28. तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 28 पोलीस स्टेशन आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच एकूण 28 पोलीस ठाणे आहे. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, याआधी जे काही हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर झाला त्यामध्ये पोलीस ठाण्यांची संख्येवर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर म्हणून आपण इथे हा प्रश्न घेतला आहे. तर बघा बीड जिल्ह्यामध्ये एकूण पोलीस स्टेशन किंवा पोलीस ठाणे किती आहे? तर याचं उत्तर असणार आहेत 28. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा प्रश्न, बीड जिल्ह्यात एकूण किती तहसील कार्यालय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर जे आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये का सांगा. हा प्रश्न तुमच्यासाठी आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण तहसील कार्यालय किती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर अशा प्रकारचे काही 25 महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण इथे घेतलेले आहेत. तर अशाच प्रकारचे आणखी काही बीड जिल्ह्यासंबंधित प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि इतर काही सामान्य ज्ञान या आधारावर सुद्धा प्रश्न आपण बघणार आहोत. तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि हिंगोली जिल्ह्याचा पोलीस पाटील भरतीचा जो काही गणित आणि बुद्धिमत्तेविषयीवरील जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो ते लवकरच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.